मंडळी, मी नंदकुमार बुरुडे. आज एक छानशी सुचलेली, जरा वेगळ्या भाषेतली एक कविता आपल्याला ऐकवावीशी वाटली. कवितेचं शीर्षक आहे जीवनशैली. बघा, थोडे जड शब्द आहेत, पण अर्थवाही आहेत. प्रत्येक शब्दाला खूप मोठा असा अर्थ आहे. त्यामुळं जरूर ऐका, शेवटपर्यंत ऐका, छान वाटेल. जीवनशैली. सुंदर रंगमेघांची बरसात करणारी, सुंदर रंगमेघांची बरसात करणारी, सहजतेचा सवंग पाझर स्त्रवणारी, सहजतेचा सवंग पाझर स्त्रवणारी, शाश्वततेची सुरेल गती सांभाळणारी जीवनशैली शोधतो आहे बराच काळ. जीवनशैली शोधतो आहे बराच काळ. पावसाळी नभातल्या सांजरंगांचं चांचल्य, पावसाळी नभातल्या सांजरंगांचं चांचल्य, ढगांच्या आकारांचे विस्मयकारी लालित्य, मावळत्या सूर्याच्या किरणस्पर्शांची आसूस. हा शब्द बघा, मावळत्या सूर्याच्या किरणस्पर्शांची आसूस, आणि ती बाळगणारी जीवनशैली शोधतोय बराच काळ. विराटता, विशालता, संकोच, समावेशकता. बघा, प्रत्येक शब्द हा वेगळा आहे आणि अर्थवाही आहे. खूप खूप काही सांगणार आहे जीवनशैलीबद्दल. विराटता, विशालता, संकोच, समावेशकता, प्रासंगिक पृथकता. शब्द बघा, प्रासंगिक पृथकता आणि बदलाचा स्वीकार. अपेक्षित ईश्वर, अपेक्षित ईश्वर व्यवस्थेला अशी अमोघ. प्रासंगिक पृथकता आणि बदलाचा स्वीकार, अपेक्षित शाश्वत व्यवस्थेला अशी अमोघ जीवनशैली शोधतो आहे बराच काळ. आणि शेवटच्या दोन ओळी बघा, असेल ईश्वर इच्छा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. बघा, जबरदस्त असा आशावाद आहे. असेल ईश्वर इच्छा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा, तर मीच म्हणजे तुमच्यातला प्रत्येक जण सुद्धा, तर मीच असेन त्या जीवनशैलीचा वाहक आणि धारक सुद्धा. दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, वाहक आणि धारक सुद्धा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.